असं हे सूट आहे, याच्यामध्ये अनेक आहेत. आता आपण एक 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 ॲप्लिकेशन आपण बघूया. याच्यामध्ये कॅम्प्स आहे, कम्युनिकेशन अँड कोलॅबरेटिंग सिस्टीम आहे. याच्यामध्ये तुमचे जे मेसेजेस असतात, मेसेजिंग वी कॅन शेअर द मेसेजेस टू ऑल आवर कलिग्स. सगळे जेवढे कलिग्स असतात त्यांना आपण मेसेजेस आपण कॉमनली पाठवू शकतो. ई टॉक आहे, जे आपण चॅटिंग करत असतो, चॅटिंग देखील आपण याच्यामध्ये करू शकतो. या ॲप्लिकेशनद्वारे आपण करू शकतो. डॉक्युमेंट शेअरिंग आहे. सेकंड ॲप्लिकेशन आहे पर्सनल इन्फॉर्मेशन सिस्टीम, जे आहे जे आपली आस्थापना जो विभाग पाहत असतं त्याच्यामध्ये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे, संपूर्णपणे इन्फॉर्मेशन ही या ॲप्लिकेशनमध्ये आपण स्टोअर करू शकतो. तुमचा बायोडाटा, तुमचं अटेंडन्स, तुमचं LTC लिव्ज घेतले असतील, लिव्ह अकाउंट, तुमचं प्रमोशन्स डिटेल्स, तुम्ही काही ॲडव्हान्सेस घेतले असतील त्याचे, मेडिकल लिव्ज, इन्शुरन्सेस जे काय असणार हे संपूर्ण त्याच्या सगळ्या प्रकारची माहिती याच्यामध्ये या ॲप्लिकेशनमध्ये आपण स्टोअर करू शकतो. थोडक्यात तुमचं हे सर्व्हिस बुक याच्यामध्ये आहे. पुढचं ॲप्लिकेशन जे आहे नॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम. याच्यामध्ये अनेक प्रकारचे शासनाचे GR येत असतात, वेगळ्या प्रकारचे GRs, अमेंडमेंट असतात, मागचे बुकलेट्स असतात, गाईडलाईन्स असतात. ह्या सगळ्या गाईडलाईन्सची इन्फॉर्मेशन आपण ह्या ॲप्लिकेशनमध्ये ठेवू शकतो. आणि सेंट्रलाइज सगळे एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे काय होतं की याचा ॲक्सेस जो आहे हा सर्व लोकांना पाहिजे तेव्हा पाहिजे त्यावेळी उपलब्ध होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला वाटलं की संध्याकाळी आता एखादा GR पाहिजे असणार आणि तो संबंधित ते जी SOG फाईल असते, आपण SO फाईलमध्ये मेंटेन करत असतो, ती SO फाईल त्या संबंधित कर्मचाऱ्याकडे असते आणि ती फाईल जर तिथं तो कर्मचारी जर जागेवर नसेल किंवा कर्मचारी सुट्टीवर असेल किंवा संध्याकाळी उशिरा पाहिजे असणार, मग त्या केसमध्ये काय करायचं? मग त्या केसमध्ये ते कामकाज थांबतं आणि अर्जन्सी जी असते, समोरचा जो कोणी नागरिक असेल, नागरिकाचे काही इश्यूज असणार किंवा फाईल्स क्लिअर करायचं असेल, मग त्यावेळेला डिले होत असतो. मग यासाठी आपलं ही जी नॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे, या सिस्टीममध्ये तुमचा सगळं GR, सर्क्युलर्स हे सगळे याच्यात स्टोअर केले जातात आणि याद्वारे तुम्हाला इझिली ॲक्सेस हा मिळतो. कीपिंग ट्रॅक ऑफ द डिफरंट व्हर्जन्स मॉडिफाईड बाय युजर्स. जेवढे GRचे जेवढे व्हर्जन्स असतात, अमेंडमेंट असतात, ते सगळ्यांचा आपण ट्रॅक याच्यामध्ये ठेवू शकतो. त्यामुळे डायनॅमिक वर्कफ्लो आहे. तुम्हाला GR किंवा सर्च पाहिजे असेल तर कुठल्याही प्रकारे आपण याच्यामध्ये सर्च करू शकतो. हा त्याचा एक स्क्रीन दाखवलेला आहे आपल्याला की नॉलेज मॅनेजमेंट सिस्टीमचा स्क्रीन कसा असणार आहे. त्यात कोणी केलं, डॉक्युमेंट कोणी क्रिएट केलं, कसं झालेलं आहे आणि कधी केलेलं आहे आणि विषय वाईज त्याचा स्क्रीन असणार. याच्यामध्ये विषय वाईज राहणार, डेट वाईज राहणार, तुम्हाला कोणी केलेले क्रिएट त्याच्या वाईज देखील तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात त्याची तुम्हाला माहिती मिळू शकते आणि जे लेटेस्ट पाहिजे ते लेटेस्ट देखील आपण वरती ठेवू शकतो. हा स्क्रीन आपण नॉलेज मॅनेजमेंटचा आपण स्क्रीन बघू शकता. आपण तोपर्यंत जस्ट आपण बघा तो स्क्रीन, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. ज्यावेळेला आपल्याला प्रश्नावली होईल, प्रश्नोत्तर सेशन होईल, त्यावेळेला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर आपण सहजगत्या विचारू शकाल. पुढचं ॲप्लिकेशन आहे लिव्ह ॲप्लिकेशन, लिव्ह ॲप्लिकेशन. अनेक अधिकारी कर्मचारी सुट्टीवर असतात. तर त्या केसमध्ये सुट्टीचा रेकॉर्ड, लिव्ह कोणाच्या किती लिव्ह झाल्यात, काय झाल्यात हे जर बघायचं असेल तर आपल्याला हे तुम्ही बाहेरून देखील दौऱ्यावर आहात, दौऱ्यावरून आपल्याला लिव्हवर जायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला लिव्हचा अर्ज देता येणार नाही. मग तुम्हाला फोन करायचा किंवा काय करायचं. इन दॅट केस आपण आपला लिव्ह ॲप्लिकेशन याच्यात आपण ऑनलाईन बाहेरून देखील आपण जिथं कुठे असणार तिथून आपण ॲप्लिकेशन भरू शकतो आणि आपल्या अधिकाऱ्यांना आपण आपला हा जो अर्ज असेल आपोआप हा फॉरवर्ड केला जाईल. म्हणजे तुमचे रिपोर्टिंग जे ऑफिसर असतील त्यांना हे आपोआप ट्रान्सफर होईल आणि त्या अधिकाऱ्यांनी त्याचं सँक्शन करणे आणि त्याचं सगळे डिटेल्स ह्याच्यात. लिव्ह म्हटल्यानंतर लिव्हचे प्रकार असणार, मेडिकल लिव्ह, LTC लिव्ह असणार, कॅज्युअल लिव्ह असणार, हे सगळ्या प्रकारचे लिव्ह याच्यामध्ये तुम्ही याच्यात एंटर करू शकतात. ड्युरिंग लिव्ह पिरियडमध्ये तुम्हाला बाहेर हेडक्वार्टर सोडायचं किंवा नाही सोडायचं, LTC अवेल करायची काय नाही करायची, ते सगळं याच्यात तुम्ही भरू शकतात, माहिती भरू शकता. टूर बिल वगैरे सबमिट करण्यासाठी जे काही स्टँडर्ड फॉर्मॅट असतात, तर टूर बिल
याच्यात आपण टूर याच्यात माहिती भरली आपण की आपले टूर्स तर ट्रॅकिंग आपण इथे ठेवू शकतो. बऱ्याच वेळा असं होत असतं की आपण आपले टूर आपल्याला आठवत नाही, त्याची डायरी मेंटेन करावी लागते. त्याची गरज नाही. आपण जस्ट याच्यात फीड केली माहिती की कोणत्या दिवशी कधी जाणार टूरवर आणि कुठल्या विषयासाठी जाणार आहात, आणि एक 5 वर्षानंतर आपल्याला त्याचं रेकॉर्ड पाहिजे असेल तर आपण सहजगत्या आपलं रेकॉर्ड आपण इथं बघू शकतो. अपॉइंटमेंट्स आपल्या म्हणजे कोणत्या दिवशीचं काही अपॉइंटमेंट असणार, मीटिंग्स असतात, शेड्यूल्स असतात, हे देखील आपण याच्यामध्ये या ॲप्लिकेशनमध्ये भरू शकतो. डेट अँड टाईम. बेसिकली स्टेनो जे असतात, स्टेनो देखील अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी ज्या आपल्या अधिकाऱ्यांचे जे असतात अपॉइंटमेंट्स आणि जे शेड्यूल्स असणार, मीटिंग्स असणार, हे सगळं याच्यात यांनी भरून ठेवलं. अधिकाऱ्यांना आपोआप त्याचा अलर्ट जाणार, मेसेज जाणार की येस यू हॅव द अपॉइंटमेंट, यू हॅव द मीटिंग ऑन सो अँड सो डेट, सो ॲट सो अँड सो टाईम. आणि अलर्ट ज्या दिवशी मीटिंग असेल त्या दिवशी तुम्हाला अलर्ट पण मिळणार. ई ऑफिस जे मेन मॉड्यूल जे आता ई फाईल जे आहे, ज्याचे सगळ्यात ज्याच्यासाठी आपण हा जो महत्त्वाचा जो आस्पेक्ट आहे, ई फाईल हा या ई ऑफिस या सूटचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्याशिवाय आपलं ज्या फायलिंगशिवाय, फाईल म्हटलं की आपलं कार्यालय आलं, कार्यालयाशिवाय फाईल जर नसेल तर कार्यालयच नाही म्हणता येणार त्याला. तर हे ई फाईलमधले मेन मॉड्यूल्स काय काय आहेत आपण बघूया. आपण आता पहिलं जे दिसतंय तुम्हाला एक डाक अँड स्कॅनिंग. म्हणजे कुठलंही टपाल जे येतं, नागरिकाकडनं टपाल जे येत असतं ते आपल्याला डाक सेक्शनमध्ये असतं किंवा टपाल सेक्शनमध्ये असतं. कोणी त्याला इनवर्ड म्हणतं, डाक म्हणतं, टपाल सेक्शन म्हणतात. तर त्याच्यात त्या सेक्शनला आधी टपाल येणार, त्याचं स्कॅनिंग होणार. नंतर रिसिप्ट जनरेशन. रिसिप्ट जे असणार, जो कोणी पत्र द्यायला येतो आपल्याला, टपाल द्यायला येतो, त्याला आपण ती पोच दिलीच पाहिजे. नॉर्मली आपण पोच देतो, त्याच्या ओसीवर देतो साधारणतः. मग त्याची रिसिप्ट त्याला एकदा डाक स्कॅनिंग झाल्यानंतर त्याला आपण ती रिसिप्ट त्याला देणार. रिसिप्ट रजिस्ट्रेशन होणार त्याचं. आणि रिसिप्ट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ती फाईल जी असणार, ती फाईल त्या टपालावरती फाईल तयार होणार. ई फाईल मुवमेंट, ती फाईल मुवमेंट होणार. डिजिटल सिग्नेचर. नंतर त्या फाईलला काही ड्यू डेट्स असतील तर ड्यू डेट सेटिंग करू शकतो. फाईल सर्च असेल तर आपण सर्च करू शकतो. वेगळ्या क्वेरीज आपण देऊ शकतो. हा फाईलचा फ्लो आहे इथं दाखवलेला आपल्याला. मेन ॲक्टिव्हिटीज ज्या आहे फाईलच्या आपण वरती जे चर्चा केलं त्या पद्धतीने इथं त्याचा फ्लो हा दाखवलेला आहे आपल्याला. आता आपण डिटेल बघूया आपण याच्यामध्ये की फ्लो कसा असतो साधारण, फंक्शनल प्रोसेस कशी आहे आपली. जी याच्यामध्ये हा जो डायग्राम दाखवलेला आहे आपल्याला, याचप्रमाणे आपलं मॅन्युअल फंक्शन, आपण जसं मॅन्युअल आपलं कामकाज चालतं याच पद्धतीने चालतं. त्याच्यात आणि याच्यात काहीही फरक नाही. पहिल्यांदा फर्स्ट रिसिव्हर्स, ज्या वेळेला पहिली टपाल येतं तर रिसिव्हर करणार, तो स्कॅन करणार. स्कॅन केल्यानंतर त्याला 2 वे आहेत. स्कॅन केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ई ऑफिस जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट पाठवू शकतो, किंवा स्कॅनिंग वेगळ्या ठिकाणी असणार तर तुम्ही कॉम्प्युटरवर स्टोअर करा. स्टोअर केल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही ती फाईल जे स्कॅनिंग जे डॉक्युमेंट केले असणार ते आपण ब्राउज करून अपलोड करू शकतो. त्यानंतर मेटा डाटा एंटर करायचा आहे. म्हणजे जो मेटा डाटा म्हणजे काय करायचं तुम्हाला, आपण आता एक पुढे बघणार आहोत. त्याच्यात टपाल कोणाकडनं आलं आहे, कोणता विषय आहे, कोणासाठी मार्क केलेला आहे, तारीख काय त्याची, याला मेटा डाटा म्हणतात. नंतर जो डेटा एंट्री केल्यानंतर तुम्हाला जे रिसिप्ट जे झालेलं असतात त्याला एक युनिक नंबर जनरेट होतो साधारणतः. जो आपण आपलं टपाल जे रजिस्टर असतं, इन्व्हर्टर म्हणतो आपण, इन्व्हर्टर रजिस्टर जे असतं त्या इन्व्हर्टर रजिस्टरमध्ये हा जो नंबर असतो तोच हा नंबर असतो. तो आपण हाताने देत असतो, हा इथं कॉम्प्युटराइज जनरेट होतो. नंतर ते जनरेट झाल्यानंतर टपाल इन्व्हर्ट नंबर दिल्यानंतर ते टपाल जे असणार ते आपण संबंधित ब्रँचकडे आपण पाठवत असतो. तिथून ते पाठवल्यानंतर त्या संबंधित क्लर्कला जाईल. तो क्लर्क ती नवीन फाईल असेल, जर नवीन फाईल तयार होणार असेल तर नवीन फाईल तयार करेल, किंवा ऑलरेडी त्या टपाला संदर्भात दुसरी कुठली फाईल असेल समजा, म्हणजे ऑलरेडी चालू असेल ती फाईल, तर ते टपाल हे त्याला अटॅच करणार. ठीक. आणि अशा पद्धतीने फाईलची मुवमेंट होणार. ही मुवमेंट झाल्यानंतर त्याला डिजिटल सिग्नेचरने साईन होणार आणि फाईल ही सबमिट होणार. हा तुम्हाला एक फंक्शनल प्रोसेस तुम्हाला दाखवलेला आहे. आता ही फाईलचे कॉम्पोनंट्स आपण आता एक बघूया. रिसिप्ट, पहिली रिसिप्ट आहे. नंतर फाईल्स, नंतर फाईल मायग्रेशन आलं. डिस्पॅच ऑफ द लेटर्स आलं. जे काही लेटर्स असणार, रिसिप्ट आल्यानंतर डिस्पॅच येत असतात, त्या पत्राला उत्तर दिलं अपेक्षित आहे, डिस्पॅच सेक्शन. डिजिटल सर्टिफिकेट्स, डिजिटल सिग्नेचर्स असणार, रिपोर्ट्स असणार,
आणि त्याचं रिझर्व प्रेफरन्सेस असणार. हे याचे ई फाईलचे कॉम्पोनंट्स आहेत. ई फाईल ॲडव्हान्टेजेस. आता याच्या आपण ई फाईलला जर जाणार असून त्याचे फायदे काय त्याच्यापासून, तर प्रशासनामध्ये पारदर्शकता निर्माण होते, ट्रान्सपरन्सी इन द सिस्टीम, इम्प्रूव्ड इफिशियन्सी इन द वर्किंग. आपण कामकाजामध्ये देखील त्याच्यामध्ये देखील आपल्या कामकाजात सुसूत्रता येते आणि आपले गती वाढते. रोल बेस्ड फाईल्स आपण पाहू शकतो. त्यावेळेला अधिकारी असतात, अधिकाऱ्यांना कुठली फाईल बघायची असेल, समजा कोणाकडे कोणती फाईल आहे, कोणते विषय दिलेले आहेत, ते सहजगत्या अधिकारी पाहू शकतात. कधी फाईल सर्च करायची असेल पर्टिक्युलर डेट अँड टाईमनुसार सुद्धा आपण याच्यामध्ये फाईल सहजगत्या सर्च करू शकतो. फाईल कॅन बी रिट्राइव्ड एनी टाईम. ही जी फाईल असणार आपली, ही फाईल आपल्याला ज्या वेळेला आपल्याला बघायची असेल त्यावेळेला आपण अधिकारी, संबंधित कर्मचारी कोणत्याही वेळेला आपण ती फाईल बघू शकतो विदाउट एनी डिले. अलर्ट्स ऑन अर्जंट फाईल्स वेअर ॲक्शन इज रिक्वायर्ड. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण कोर्ट मॅटर असतात, कोर्ट फाईल्स असतात, नंतर असेंब्ली क्वेश्चन्स असतात, मंत्रालयीन टपाल असतं. त्या केसेसमध्ये आपल्याला तात्काळ रिप्लाय देणं आवश्यक असतं, कारवाई करणं आवश्यक असतं. परंतु आपल्याकडे कामकाजामुळे म्हणा किंवा आपण दौऱ्यावर असू किंवा सुटीवर असणार, अशा अनेक बाबींमुळे आपल्याकडनं हा विषय कदाचित हा बाजूला राहू शकतो, आपण विसरू शकतो किंवा दुसऱ्या कामामध्ये लागलेलं असणार, तर ते देखील होऊ शकतं की त्याला प्रायोरिटी दिली जाणार नाही. मग त्या केसमध्ये काय करायचं? त्या केसमध्ये मग असं जर झालं तर आपल्यावर कारवाई होते किंवा आपल्याला विचारणा होते, आपल्याला नोटीस मिळते. मग त्यासाठी या सिस्टीममार्फत आपल्याला अलर्ट्स मिळतात, मेसेजेस येतात की नाही, तुम्हाला या फाईलवर तात्काळ कारवाई करणं आवश्यक आहे, असा एक मेसेज येतो आपल्याला. अनेक प्रकारचे आपण रिपोर्ट्स याच्यामध्ये पण जनरेट करू शकतो. VIP रेफरन्स रिपोर्ट्स, पार्लिमेंट अँड असेंब्ली रिलेटेड मॅटर्स, पेंडिंग फाईल्स अँड रिसिप्ट्स, टाइम बाउंड फाईल्स अँड रिसिप्ट्स, डायरी, प्रत्येक कर्मचाऱ्याला जी डायरी मेंटेन करावी लागते ती देखील याच्यातनं जनरेट होते. फाईल्स रजिस्टर, कोणकोणत्या फाईल्स किती मुवमेंट केल्या, फाईलची मुवमेंट कशी झाली, फाईलचं रजिस्टर जे आहे ते देखील याच्यात जनरेट होतं. पेंडिंग केसेसचं कोणकोणत्या केसेस पेंडिंग आहेत, वेगळ्या प्रकारचे कन्सल्टेड रिपोर्ट्स मिळतात, समरी मिळते. अनेक प्रकारचे याच्यामध्ये रिपोर्ट्स आपल्याला या फाईल ॲप्लिकेशनमुळे मिळतात. आणि याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेला पेंडन्सी किती आहे विचारलं अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, तर पेंडन्सी काढण्यासाठी देखील आपल्याला बराच वेळ जात असतो. म्हणजे कार्यालयीन प्रमुख जर म्हटला, आणि एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं समजा, तर जिल्हाधिकारी ज्यावेळेला आढावा घेतात आपल्याकडे टपालाचा, पेंडन्सीचा काय, कोणाकडे काय काय पेंडन्सी आहे, त्या जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक ब्रांचेस असतात. CO जिल्हा परिषद म्हटलं अनेक कार्यालय त्याच्यामध्ये, म्हणजे सामान्य प्रशासन विभाग आहे, आस्थापना आहे, अकाउंट्स आहे, DRDA आहे, जिल्हाधिकारी कार्यालय जर म्हटलं सप्लाय पुरवठा आहे, EGS आहे, सामान्य शाखा आहे, लेखा विभाग आहे, असे अनेक विभाग असतात. मग या सगळ्यांचा आढावा ज्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांना घ्यायचा असेल, मग त्यावेळेला त्या कार्यालयीन प्रमुखांना परत प्रत्येक कर्मचारी वाईज किती डिस्पोजल झालं, किती केसेसचं डिस्पोजल झालं, किती पेंडिंग आहे, याचा जर आढावा घ्यायचा असेल तर त्यांना एक कन्सॉलिडेटेड रिपोर्ट ब्रांच वाईज करावा लागतो. आणि हा संपूर्ण रिपोर्ट परत एकत्रितरित्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जात असतो, जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला जात असतो. मग त्याच्यात बराच वेळ जात असतो आपला. म्हणजे हा रिपोर्ट जनरेट करायलाच खूप वेळ जातो, कधी कधी त्याचा अर्धा दिवस निघून जात असतो आपला, तरी देखील आपली माहिती ही ॲक्युरेट नसते. मग हे सगळं या ई फाईलमुळे तुम्हाला एका फिंगर टिपला तुम्हाला मिळते. वेगळ्या प्रकारचे रिपोर्ट बघा, फाईल रजिस्टर, डायरी रजिस्टर, कन्सॉलिडेटेड फाईल, हे अनेक असे 17 प्रकारचे रिपोर्ट्स याच्यामध्ये दिसत आहे आपल्याला. किती फाईल्स क्लोज झाल्यात, पर्टिक्युलर डेला किती टपाल आलं, हे देखील याच्यामध्ये तुम्ही सहजगत्या मॉनिटर करू शकतात. काही फाईल्स आतापर्यंत जे काही टपाल आलं परंतु त्याला फाईलच कोणी अटेंडच केलं नाही, अशा किती हे आहेत टपाल आहे, हे देखील आपण याच्यात बघू शकतो.